हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओत आपण एक रेसिपी बनवणार आहे जे गणपती बाप्पाची फेवरेट रेसिपी आहे. तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल. चला मग सुरू करूया आजची रेसिपी. आता आपण इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया. सारण बनवण्यासाठी ओलं खोबरं किसून घ्यायचं आहे, गूळ घ्यायचं आहे, तूप, ड्रायफ्रूट, वेलची पूड आणि तांदळाचं पीठ. पहिलं सारण बनवून घेऊया. ते थंड होईपर्यंत मग आपण पीठ उकळवून घेऊया. हे बघा, आपलं सारण रेडी झालंय. पहिलं कढई घेतली, त्यात तूप, 1 चमचा तूप टाकलं, खोबऱ्याचं खीस टाकलं, गूळ टाकलं, ड्रायफ्रूट, वेलची पूड सगळं टाकून चांगलं त्याला परतून घेतलं आणि आता ते थंड करायला ठेवलं. आता हे झालंय. आता आपण उकळ काढून घेऊया. चला मग दाखवते उकळ कशी काढ. चला मग उकळ काढण्यासाठी आता टोप घेतलाय, गॅस चालू केलं, त्यात आपण पहिलं थोडंसं तूप टाकूया आणि तुमचं पीठ असेल त्याप्रमाणे पाणी घ्यायचं. आता आपण 2 वाटी पाणी टाकणार. तुमच्या मापानुसार तुम्ही 2 वाटी पीठला 2 वाटी पाणी टाकायचं. तूप टाकून पाणी टाकून उकळवून घ्यायचं चांगलं आणि मग त्यात पीठ टाकून हलवायचं. चला मी पुढे दाखवते तुम्हाला. आता पाणी उकळवलं चांगलं त्याला उकळून द्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं. कुठला पण गोड पदार्थ बनवताना त्यात थोडंसं मीठ टाकायचं असतं. थोडं मीठ टाकलं. आता पाणी चांगलं उकळलं की त्यात आपण पीठ टाकूया. आता हे बघा, असं पीठ टाकत त्याला हलवायचं. असं पीठ टाकून त्याला चांगलं हलवून ठेवायचं आणि 5-10 मिनिटं झाकून ठेवायचं त्याला, म्हणजे पीठ चांगलं मुरतं. पिठामध्ये पाणी चांगलं मुरतं. त्याला आता झाकून ठेवूया 5-10 मिनिटं. बघा, चांगलं पीठ मिक्स करायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटाने गॅस बंद करून त्याला चांगलं मुरून द्यायचं. हे बघा, पीठ चांगलं मुरलंय. आता त्याला परातीत का ताटात कशात तरी काढायचं आणि त्याला चांगलं मळून घ्यायचं. एकदम सॉफ्ट गोळा होईपर्यंत त्याला मळून घ्यायचं. गरम आहे म्हणून मी ह्याला वाटीने असं दाबून घेते. थंड झालं की त्याला हाताने चांगलं मळून घ्यायचं. आता मी घेते मळून आणि तुम्हाला दाखवते त्याचा गोळा कसा तयार होतो. हे बघा, असं छान त्याला मळून घ्यायचं एकदम सॉफ्ट होईपर्यंत. हे बघा, मग आपला गोळा तयार आहे. त्याला चांगलं मळून घ्यायचं, नाहीतर मोदक चिरटणार. आता हे गोळा तयार आहे, हे सारण तयार आहे. आता आपण मोदक भरून घेऊया आणि मग त्याला वाफेवर शिजवून घेऊया. चला मग आता मी भरून घेते. आता आपण मोदक भरायला घेऊया. असा छोटासा गोळा घ्यायचा, त्याला गोल गोल फिरवून मग तुपाचा हात करून हाताने चांगलं त्याला गोल 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 फिरून पातळ असं बनवून घ्यायचं. तुम्हाला हाताने नसेल जमत तर तुम्ही लाटून पण करू शकतात. हाताने फिरवत 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 त्याला एकदम पातळ करायचा. मग त्यात सारण भरायचं आणि कळ्या पाळून मग त्याला बंद करून घ्यायचा. जर तुम्हाला हाताने नसेल जमत तर तुम्ही लाटून करू शकता. मग पुढे बघा कसा मोदक तयार होतोय. हे बघा, असं सारण भरायचं आणि मग त्याला फिरवत 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 बंद करून घ्यायचं.
हे बघा, असं टोपात पाणी घ्यायचं, उकळवायला ठेवायचा आणि त्यात आपण भरलेले मोदक ठेवायचे झाकून शिजायला 5 ते 10 मिनटं. हे बघा, सगळे मोदक भरून तयार आहे. आता ते आपण पाणी उकळवायला ठेवलंय त्याच्यावर हे अशी चाळणी ठेवून द्यायची आणि त्याला झाकण ठेवून 5-10 मिनटं शिजवून घ्यायचं. हे बघा, चाळणीत मोदक ठेवले त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. हे बघा, थोडे शिजले की मग त्याच्यावर केसर लावायचं. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला लावायचं असलं तर लावू शकतात, नाही लावलं तरी चालतं. हे बघा, असं केशर त्याला लावून घ्यायचं. गॅस चालूच आहे. हे बघा, मग आपले फायनल मोदक रेडी आहे. किती टेस्टी दिसत आहेत ते. तुम्ही पण नक्की ट्राय करा बनवून.